ज्याप्रमाणे फाटाले संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आपल्या घरच्या मैदानावर म्हटलं तर वावगं ठरणार नाही आवाज स्पोर्ट्स भिनार या संघाला. डेडी ग्राउंड भिनार या मैदानातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण देखील केलं जाते. दुपारच्या 17 नंतर यूट्यूबची संलग्न असणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं मंचावर विराजमान मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पाटाली एक्सप्रेस स्थापित गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय पंकज माली. कपिल घाटाल आणि या प्रणव भोईर ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकर फलंदाज प्रणव भोईर तर नॉन इनला कपिल घाटाल. पहिला चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा आणि पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार बहारदार षटकार. ओ स्टेपचा नो चेंडू नक्कीच मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पार्वती क्रिएशन आणि एम आर फॅनलचे नक्कीच पंच आपण पाहतोय माधव ठाकरे सर आणि त्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटलेली नाही कारण आपण पाहतोय अगदी घारीसारखी तीक्ष्ण नजर त्यांची आहे. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार प्रणव भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि षटकरांनी स्वतःचा संघाचं देखील त्याने अकाउंट ओपन केलं आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर 7 धावा. नो चेंडू आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. फ्रीट एक ऐसी गेंद कहा भी खेलो कैसे भी खेलो सिर्फ रनआउट नाही होणार आहे. पंकज माली इथे मात्र फोर्स केलेला चेंडूला आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. यावेळी क्षेत्र निवडलेलं आहे लॉग ऑनचा 2 में 2 ठोक डाले. आणखीन एक षटकार. पंकज सर 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. फक्त आपण एक स्पेशली अनाउन्समेंट या ठिकाणी करत आहोत की 4 ओव्हरची मॅच सो 3 ओव्हर हे 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेच पाहिजेत. ही मॅनेजमेंट कमिटीची ऑफिशियल सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहे कारण वेळेच्या संदर्भात आपल्याला सहकार्य करायचं आहे. जरूर 12चा लॉट म्हणजे संध्याकाळी आपल्याला थोडासा बॅट लाईटचा इम्पॅक्ट पडू शकतो. त्याच्यामुळे आता टाइम कॅल्क्युलेट आम्ही करू म्हणजेच तुम्हाला 3 ओव्हर हे 15 मिनिटांमध्ये फेकावंच लागतील. ओ टू कॉम्बॉक्स. पंकज माली खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळतंय ज्याच्या विरुद्ध आक्रमण. इथे केवळ चेंडूला दिशा दिली आहे. शेवटच्या क्षणी चेंडूचं तोंड उघडलं होतं फलंदाजाने. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप मध्ये. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. जाणून बुजून हा फटका खरं तर फलंदाज प्रणव भोईर यांनी केला होता. धावसंख्या 15 धावा. पॉझिटिव्ह स्टार्ट आपण बघतोय या आवाज स्पोर्ट्स भिनार संघाकडून. पंकज माली वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकात आलतोय. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज प्रणव भोईर. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरेज मध्ये डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला जात नाही तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये माधव ठाकरे सर तर स्क्वेलेचे पंच संजय पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. आपण तिसऱ्या फेरीमधील सामना पाहतोय आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष जयब्राह्मण्य भाटले या 2 संघांमध्ये आणि दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्वाचा आहे. पंकज माली राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र क्लीन बॉल. फलंदाज बाद. पहिला फलंदाज कपिल घाटाल याची गेली संपुष्टात. न्यू बॅटर लिटिल मास्टर ऑफ भिनार सुनील भोईर आता मात्र खेळपट्टीवर येतोय.
पहिला फलंदाज आपण पाहतोय मागील सामन्यामधील हिरो या सामन्यात ठरलाय 0 आणि 0वरच बाद झालेला आहे कपिल घाटाल. 0वर बाधून फॅलमध्ये परतलेला आहे. मात्र दुसऱ्या बाजूने या प्रणव भोईर चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देण्यासाठी एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय सुनील भोईर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेले आहे. आवाज स्पोर्ट्स भिनर नक्कीच एक मोठं नाव आहे, कारण एक काल या संघाने देखील गाजवलेलं हे देखील विसरून चालणार नाही. आवाज स्पोर्ट्सचा आवाज नक्कीच नेहमीच आपल्याला पाहायला मिळायचा. इथे मात्र फॅन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून जातोय या भावेच्या असते फॅन मध्ये. चांगली वापसी या षटकामध्ये पंकज माली करताना, कारण सुरुवातीला थोडासा महागडा ठरला होता आणि त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पंकज माली गोलंदाजी ट्रॅकवर सुनीलसाठी. लॉंग ऑन रिजन मध्ये आपण पाहतोय जितू माली, तर मिड ऑफ रिजन मध्ये प्रॅग माली पाहायला मिळतोय. स्टेप मध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. प्रेम पाटील आपण पाहतोय या डिप स्क्वेअर लेग रिजन मध्ये या क्षेत्ररक्षण करताना जवळजवळ मिड रिजन मध्ये म्हणता येईल. इष्टरक्षाच्या भूमिकेमध्ये मागील सामन्यामधील हिरो भावेश माली आपण पाहतोय. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर आणि येस पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज सुनील भोईरला जावे लागेल बाहेर. नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठेही जाऊ नका. वॉल ऑफ भादुवाट भिवंडीचा किलर मिलर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. करिश मात्रे विपक्ष हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरीला देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला विसरू नका. वीरताने दापोडे विपक्ष भादुवाड बी पुढील सामना पाहायला मिळेल. प्रितेश पाटील हर्षद चौधरी दिनेश पाटील इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकाची समाप्त झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आवाज स्पोर्ट्स भिनार संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 1-16 धावा. न्यू बॅटर प्रणय भोईर. आता मात्र प्रणव भोईर आणि प्रणय भोईर जोडी मैदानामध्ये. 2 फलंदाज बाद झाले आहेत. कपिल घाटाल पहिला फलंदाज बाद झाला होता, तर नुकताच सुनील भोईर हा देखील बाद झालेला आहे. उमंग माली गोलंदाजी मार्कवर दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. साईड स्क्रीनच्या समोर आपण पाहतोय त्या टोकाकडून गोलंदाजीचा भार सांभाळताना पाहायला मिळेल उमंग माली. तर सामना करेल फलंदाज प्रणव भोईर. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू अगदी बॅकफुटला ढकललं होतं. फलंदाज एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 17 धावा. आपण सामना पाहतोय तिसऱ्या फेरीमधील आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष जयब्रामध्ये वाटाले आणि सुपर 8 मध्ये कुठला संघ पहिला पोहोचेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. सुपर 8 साठी ही लढत आपण पाहतोय भाटाले विपक्ष भिनार या 2 संघामध्ये. चेक 6032 नंबरची एक गाडी रस्त्यावरती पार्क केलेली आहे, त्याच्यामुळे कृपया करून वाहतूक कोंडी होते ती आपण सॉल्व करायची आहे. 6032 नंबरची गाडी रस्त्यावरती पार्क केलेली आहे, ती कृपया करून बाजूला करा. आणि 8276 नंबरची अजून एक गाडी रस्त्यावरती आहे, तिच्यामुळे ट्रॅफिक होतीये. सो मित्रांनो विनंती करेन की या नंबरच्या ज्या वाहन आहेत त्या लगेचच तुम्ही बाजूला काढायचे आहेत. उमंग पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. एवढे सामोरे जाईल फलंदाज प्रणय. याने हुक केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि बिग ब्लो. मोठा मासा गल लागतोय, कारण जो फलंदाज अक्षरशः बरसला होता पहिल्या षटकामध्ये प्रणव भोईर, तोच फलंदाज इतर मात्र झेलबाजी रूपाने बाद होता ना.
तिसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय या धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 18 धावा. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय या ऑल स्पोर्ट्स भिनार संघाकडून रोहित भोईर. 3 फलंदाज बाद झाले टॉप ऑर्डरचे या प्रणव भोईर, सुनील भोईर आणि या कपिल घाटाल. तर प्रणय भोईर आणि रोहित भोईर जोडी मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वीरताने दापोडे विरुद्ध भादोडे बेब या दोन संघामध्ये. आज आपण बंदरपती कालेर संघाला देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. इथे मात्र सुरेख चेंडू अगदी बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू होता. तो गोलंदाजाने वेगवान अरमर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 18 धावा. दुसरं षटक प्रगती पदावर आपण मध्ये दुरोच्या टोकावरून उमंग माली दुसरं षटक चालतोय ज्याप्रमाणे भाटाल्या संघाकडून. इथे समोर खेळायचा होता मात्र चेंडू जातोय या विकेट मागे फाईन लेग रिजन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल या धावसंख्या हळूच पुरू शकते. धावफलकावर 19 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये ऑल स्पोर्ट्स भिनार संघाला पूर्णपणे दाबून ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे भाटाले संघाने असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा करून काढल्या होत्या. मात्र या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय ऑल स्पोर्ट्स भिनार संघाच्या फलंदाजांना. बॅकफुटला जाऊन केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. टॅप केलेला आहे. कव्हर रिजन मध्ये कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता भावेश. तोपर्यंत एक सिंगल रन्स आणि सिंगलने एक यशस्वी षटकाची समाप्त झालेली आहे. 2 षटकांची या समाप्त आणि 2 षटकांची समाप्तीनंतर ऑल स्पोर्ट्स भिनार संघाची धावसंख्या स्कोरवर 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 4 धावा. म्हणजे उमंग मालीचं षटक कम खर्चिलावर फुल चर्चेला असं राहिलेलं आहे. आई वजश्री स्पोर्ट्स निंबोली आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आई वजश्री चषक 2024 मध्ये दुपारच्या 17 नंतर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. युट्यूबशी संलग्न क्रीडा रसिकांचं VIP डायझर उपस्थित मान्यवरांचं आणि या मैदानातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पियुष माली सज्ज होतोय. ज्याने एक मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देखील पटकावलेला आहे. युवा गोलंदाज आपण भाटाले संघामध्ये पाहतोय. सुरुवातीला आपण हे गोलंदाज नसताना प्रयाग माली जितू माली यांना गोलंदाजी करताना पाहत होतो. मात्र हे गोलंदाज आल्यानंतर जितू माली आणि प्रयाग माली हे गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाहीत. इथे मात्र पाहिला आणि जाऊ दिला अगदी टेचचा अंदाज. मार दिया जाए या छोड दिया जाए द्विधा मनस्थितीमध्ये खरं तर फलंदाज सापडला होता. डबल माइंडेड बॅटर पाहायला मिळाला होता. पियुष माली इथे चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या मिडविकेटच्या वरून सीमा पार षटकार खेचून मारलेला जबरदस्त फटका. धावसंख्या 6 ने या मुसळने मारत धावफलकावर 26 धावा. 26 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण सामना पाहतोय या आजच्या पहिल्या दिवसामधील 6वा ऑल स्पोर्ट्स भिनार विपक्ष जयप्रमध्ये भाटाले या दोन संघामध्ये सुपर 8 साठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र अतिशय या स्वेर चेंडू 55 वाढच येतो आव्हान त्याचा वाढच्या रूपाने. माधव ठाकरे सरांचा देखील वेगळा अंदाज आपल्याला वाट देताना पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये 1 ने भर.
इथे चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न खूपच उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल. नाही लांब. चेंडू खाली फ्रॅग माली आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद आवाज स्पोर्ट्स भिनार संघाचा. प्रणय भोईर, कपिल घाटाल, सुनील भोईर आणि प्रणय भोईर हे फलंदाज बाद झाले आहेत. रोहित खेलपटेवर आणि नवीन फलंदाज त्याला साथ देण्यासाठी आता मात्र खेलपटेवर येतोय. आवाज स्पोर्ट्स भिनार संघाकडून हर्षल धामणे. तिसरे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावपलीकडे स्थिर पाहायला मिळत आहे. 27 धावा 27. 27 आकडा नक्कीच प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे. कारण 27 तारीख भारतीय संघासाठी यादगार ठरली होती. दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करून दुसरा T20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम हिटमॅनच्या सेनेने केला होता. आणि 27 धावा धावपलीकडे भिनार संघाच्या पाहायला मिळतात. इथे मात्र आणखीन एक झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. आल्या पावली माघारी परतताना हर्षल धामणे. नवी बॅटर किरण भोईर एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक वर आता मात्र पियुष हा गोलंदाज पाहूया. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का? हॅट्रिक बॉल असणार आहे. विकेट हॅट्रिक वर गोलंदाज येऊन ठेपलेला आहे. पियुष माली गोलंदाजी मार्क वर. किरण साठी येलो मात्र मिस्टॅन फटका आहे. सेफ लँडिंग होत आणि तो पण एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःच अकाउंट ओपन केले. सिंगलने संघाची धावसंख्या 28 धावा. षटकानंतर या षटकामध्ये चांगली वापसी पियुष याने देखील केलेली आहे. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये पंकज माली यांनी कमबॅक केला होता. इथे मात्र स्टेप मध्ये बिघाड पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. आपण सामना पाहतोय आवाज स्पोर्ट्स भिनार विरुद्ध जयप्रमाणे वाटाल या दोन संघामध्ये. फील्ड मध्ये थोडस परिवर्तन केलं जाते. आपण पाहू शकता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक हटून आता मात्र डीप स्क्वेअर लेगला तैनात केला जातोय. फाईन लेग थर्डमॅन 30 सर्कलमध्ये बॅकवर्ड पॉइंट देखील 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतोय आणि मिड विकेट 30 सर्कलमध्ये. इथे मात्र प्लॅन मिस. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या तिसऱ्या षटकाची देखील समाप्त झाली. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर आवाज स्पोर्ट्स भिनार संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 28 धावा. नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठेही जाऊ नका कारण आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुढील सामन्यामध्ये या भिवंडीचा किलर मिलर करेश मात्र इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी या देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. विरुद्ध दापोडे विपक्ष भादवडपी पुढील सामना असणार आहे. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 28 आणि शेवटचं षटक आता मत हाताळण्यासाठी या भाटालेचा रबाडा निलेश माली याने या स्पर्धेमध्ये या आतापर्यंत कॅच ऑफ टुर्नामेंट म्हटलं तर वागणार नाही. कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ टुर्नामेंट पकडला होता एका हाताने. एक हात का कमाल त्याने दाखवला होता
आणि तोच आता गोलंदाजी ट्रॅकवर निलेश मालिया सज्ज होतोय. स्वतःच्याच गोलंदाजीवर त्यांनी तो झेल पकडला होता. इथे फोर्स केलेल्या चेंडूला मात्र मिस टाइम फटका. चेंडू खाली या क्षेत्ररक्षकाने या किरण हा बाद होऊन फॅल मध्ये परतताना. नवीन फलंदाज पवन येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धाव प्लेयर 28 धावा. जर प्रणव भोईरचा अपवाद वगळला तर प्रणयच्या बॅटमधूनही देखील एक षटकार मात्र दुसऱ्या फलंदाजाने फक्त हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच ही धावसंख्या कुठेतरी कमी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये या सुरुवात चांगली झाली होती मात्र सुरुवातीनंतर पडझड आपल्याला पाहायला मिळते. आलेख थोडासा खालावलेला आपण पाहतोय या आवाज स्पोर्ट्स बिनार संघाचा. इथे मात्र आपण पाहतोय या चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय, निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. हा चांगली गोलंदाजी निलेश माली देखील करताना पाहायला मिळत आहे. बॅकफुलला जाऊन हा चेंडू खेळलेला आहे. स्क्वेडलेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय आणि एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या 29-29. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. जयराममध्ये भाटाले या विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघामधील सामना पाहायला मिळत आहे. आज शेलके ब्रदर्स पोगाव आणि या पॉवर स्पोर्ट्स सेलर सारखे बलाढ्य संघांचं आव्हान देखील या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. इथे फोर्स केलेल्या चेंडूला स्वीट वाईस आणि चेंडू निघून जातोय या सीमा पार. वाइड ऑफ लॉंग चोरून षटकार. एक मारा लेकिन शॉलेट मारा. रोहित आणि हिटमॅनच्या अंदाजाने फटका रोहित यांनी खेळलेला आहे. धावसंख्या 6 ने वाढलेली आहे. 35 वर पोहोचलेले आहे. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज रोहित, ज्याच्या बॅट मधून मागील चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला होता. इथे मात्र बॅटच्या मधोमध चेंडूला घेता आला नाही. तसं निराश नक्कीच असेल फलंदाज. शेवटचं षटक आणि आता मात्र शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. क्या बात आहे. रबाडा विषयी बोलकी प्रतिक्रिया बोलका मेसेज आलेला आहे. रबाडा जेवढा सुंदर आहे तेवढी स्पर्धा देखील सुंदर आहे. भाटाले गावचा रबाडा सुंदर आहे आणि स्पर्धा देखील सुंदर आहे. धन्यवाद. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि भाटालेचा रबाडा सध्या गोलंदाजी ट्रॅकवर निलेश माली. आणि व्हॉट अ शॉट. घुटना टेक और सिक्सर देख. आणखीन एक षटकार. रोहित हिटमॅन म्हणताना आणखीन एक हिट. षटकार. थँक्यू डीजे. आपणास थांबवतोय. तर प्रथम फलंदाजी करताना आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने आपल्या धावफलकावर निर्धारित 4 षटकामध्ये धावा चुकल्या त्या 41.
आणि 42 धावांचं लक्ष ठेवलं ज्याप्रमाणे वाटायला या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघनायक सज्ज होणार आहेत आणि सज्ज होणार आहेत आमचे सगळे समालोचक भागेश म्हात्रे. ओ टू भागेश म्हात्रे. चला विनंती करतोय भादवड बी चे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. दापोडे कॅप्टनला लगेचच मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू होण्या अगोदर या ठिकाणी पाठवा, कारण या स्पर्धेच्या डिसिप्लिन आहेत आणि डिसिप्लिन शिस्तबद्धता काय असते ते यवई टीमला विचारा, कारण आपण स्पर्धा बघितली आई गावदेवी चषक बापगाव येथे, तिथे डिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्ध संघ म्हणजे यवई टीमला त्या दिवशी आपण ट्रॉफी देताना बघितलं. मंचावरून आपण विनंती करूयात आपले पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते आपल्याला नाणेफेकीचा नक्कीच हा कौल पूर्ण करायचा आहे. सूरज गुळवी यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते, तसेच विश्वास वखारे साहेब यांना सुद्धा आपण विनंती करू की तुम्ही दोघांच्या उपस्थितीने, खरं तर तुमच्या दोघांच्या उपस्थितीने या ठिकाणी आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न करत आहोत. स्मिथ इंटरप्राइजेस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स अशा या नाण्याच्या दोन बाजू आहेत. दापोडेचे कॅप्टन कॉल देतील. कॉइन स्पिन केला गेला. स्मिथ इंटरप्राइजेस असं त्यांचा खरं तर कॉल होता, परंतु लागलाय टॉस भादवड बीच्या बाजूने. मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही आसन ग्रहण करायचं आहे. चर्चा आपण थोडीशी करणार आहोत. दोन्ही कॅप्टनच्या समवेत आपण थोडीशी चर्चा करूयात. तर आपण टॉस आधी जो कॅप्टन जिंकलाय त्याचं हक बनतं की डिसिजन सांगण्याचं. सो आपण विचारूया की दापोडे बी संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळेल जरूर, परंतु टॉस तुम्ही जिंकलाय, डिसिजन काय? आम्ही फिल्डिंग करू. प्रत्येक वर्षी दापोडे बी संघ म्हटला गेला तर जोमाने नित्य नियमाने मैदानाच्या आतमध्ये उतरतोय आणि अनेक वर्ष क्रिकेटच्या धुरंधर योद्धांपैकी तुमच्या टीममध्ये असे भरपूर सारे योद्धा आहेत की ज्यांची चर्चा BC फॉर्मॅटमध्ये, सिटी फॉर्मॅटमध्ये आणि ग्रामीण फॉर्मॅटमध्येही होते. कारण भिवंडी विभाग म्हटला गेला तर अशा अनेक साऱ्या फॉर्मॅट्समध्ये भादवड गावातून अनेक सारे रणधुरंधर मैदानाच्या आतमध्ये खेळतात. परंतु ही प्रमुख जी मोठी नावं आहेत ती बाजूला ठेवून यावर्षी काही टीममध्ये चेंजेस आहेत का, म्हणजेच काहीसे यंगस्टर टीममध्ये इन्क्लूड झालेत का? यंगस्टर तर आहेत आमचे, खूप चांगले खेळतात यावर्षी, पण थोडी टीमचं मॅनेजमेंट थोडा मागं पुढं होतं. बघूया मॅचमध्ये कव्हर करू. फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. 4 ओव्हरची मॅच, काय वाटतं कितीचा आकडा सेट आहे की समोरची टीम तुम्हालाही माहिती आहे की अनेक वेळा या विभागामध्ये सुद्धा तुमची त्यांच्या विरोधात लढती झालेल्या आहेत, म्हणजे काय वाटतं की कितीचा आकडा माइंडमध्ये सेट केलाय की मॅक्झिमम काय धावसंख्या असेल की त्यांना तुम्ही रोकाल? सध्या 2-3 मॅच बघितल्या, स्कोअर होतोय चांगला, तर कमीत कमी रन स्कोअर करण्याचा. ही स्पर्धा कशी वाटते ज्या वेळेला तू आलास, गेटमधून एंट्री केली, हे क्रीडांगण बघितलं, या क्रीडांगणाने बघता क्षणी काय वाटलं की ही किती चांगली स्पर्धा आहे? मागच्या वर्षी पण खूप खेळलो आहे ग्राउंडवर, तर थोडा ग्राउंडचा अंदाज आहे मला का ग्राउंड खूप छान आहे. थँक्यू सो मच. हा ओपिनियन तुम्ही ऐकला खरं तर कॅप्टनचा, ज्या कॅप्टनने टॉस जिंकला. संघ दापोडेचे कॅप्टन आपल्या समवेत उपस्थित आहेत. आता टॉस गमावला गेलाय, कॉल तुझा होता, टॉस गमावलाय, बॅटिंग करावी लागेल, काय माइंडमध्ये प्रतिक्रिया आहे की टॉस जर जिंकला असता तर फिल्डिंग ऑब्विसली तूही घेतली असती, परंतु आता मनाच्या ते विरुद्ध झालंय. विरुद्ध मनाच्या असो की मनाच्या बाजूने असो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जी सिच्युएशन येईल ती सिच्युएशन आपल्याला हँडल करावी लागते. मग असे कोणते खेळाडू आहेत की ही सिच्युएशन हँडल करतील, बॅटिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा बनवतील? बॅटिंगमध्ये सध्या ते प्रितेश आणि हर्षदकडून खूप अपेक्षा आहे आणि पूर्ण टीम यंगस्टरच आहे यावेळेस, त्यामुळे सर्वांनी आपला बेस्ट द्यायचा प्रयत्न नक्कीच करावा आणि जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. ॲज अ कॅप्टन या टीममध्ये तुझा मुख्य रोल काय? बॅटमॅन आणि कीपर. जरूर कीपर महत्त्वाचा असतो, कारण बॉलरला दिशा दाखवण्याचं काम ॲज अ कीपरच करत असतो आणि ते सध्या कॅप्टन आपल्या समोर उपस्थित. या दोन्ही टीमला खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया. दापोडे टीमचे कॅप्टन आणि भादवड बी टीमचे कॅप्टन आपल्या समोर उपस्थित होते. टीम भादवडच्या कॅप्टनने खरं तर टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा घेतला. नेक्स्ट मॅचमध्ये ते आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. येस, जाऊया कॉम्बॉक्समध्ये. ओ टू कॉम्बॉक्स.
सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या डावामध्ये धावा जर आपण पाहायला गेला तर बनल्या 41-42 धावसंख्येचं टार्गेट आणि जितू माळेला पहिले 2 चेंडू डॉट. तिसरा बॉल अवे प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर होता हा चेंडू. खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टमवरती इन्व्हाइट केलं होतं, पाचारण केलं होतं, खेळण्यासाठी इन्व्हिटेशन दिलं होतं, परंतु ते इन्व्हिटेशन स्वीकारलं नाही. चेक. तर मनोजजी पाटील, चिंतामणजी पाटील, राजू पाटील आणि ज्ञानदेवजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यापड्या द्या. आपल्या चौघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जतीनचं पहिलं षटक, 42 धावसंख्येची चेस ती डिफेंड करायची आहे. एका बाजूला पाहिलं गेलं तर जय ब्राह्मणदेव भाटाळेला चेस करायचे, डिफेंड करायचे. आवाज भिणार या टीमला. ही मॅच सुपर 8 साठी क्वालिफाय होणार आहे, दोन्ही टीमसाठी महत्वाची. राऊंड द विकेटने थोडासा छोट्या बॅकलिपचा वापर केलाय. यावेळेला बॉल डीपमध्ये जात असताना आता बॅटच्या साहाय्याने या ठिकाणाहून सिंगल मिळतीये. टेबल टॉप करणारी ही खरं तर मॅच आहे. या मॅचमधून टेबल टॉप केला तर टॉप 8 मध्ये आपण क्वालिफाय होऊ. माहिती आहे दोन्ही टीमला की 2 मॅचमध्ये आपला संघर्ष कडवा राहिलाय. या मॅचमध्ये सुद्धा खरं तर भरपूर साऱ्या इम्पॉर्टन्स आहेत, त्या इम्पॉर्टन्स क्लिअर करायच्यात आणि सेट्स प्रेझेन्स माइंडने सध्या तरी दोन्ही टीम एकामेकाच्या विरोधात आहेत. ऑन अ स्ट्राईक प्रेमसाठी हा बॉल, सुंदर फटका, कलात्मकता पहा, पॉवर एनर्जी जनरेट केली गेली या फटक्यामध्ये. ऑफसमवरचा बॉल खोदून काढत असताना डीप लॉंग ऑफ, सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. पहा या फटक्यावरती ना खर तर बघतच राहावं असं वाटतंय, कारण फुटवर्क नव्हता. फक्त जो डावा पाय तो मागे घेतला, फ्रंट लेगला थोडंसं शफल केलं, थोडंसं पुढे घेतलं आणि ऑफस्टमवरती बॉल होता त्याला अगदी खेचला हा फटका आणि या फटक्याला एक्झिक्यूट केलं. ते म्हणजेच लॉंग ऑफ सीमेच्या बाहेर, जिथे षटकार मिळाला फलंदाज प्रेमला. प्रेमच्या प्रेमात पडावं असं फटका त्याच्या बॅटमधून आला. टीमची धावसंख्या पाहायला मिळते तुम्हाला 8. 42 धावसंख्येचं टार्गेट मनी बालगून मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आघाडीची जोडी टीम ब्राह्मणदेव भाटाळेच्या माध्यमातून जितू आणि प्रेम तुम्हाला पाहायला मिळतोय. सुंदर फटक्याने खरं तर या ठिकाणी आघात झाला आता जतीनचं, कारण त्याच्या ओव्हरमध्ये एक वाईट बॉलही आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 8. राऊंड द विकेटने आही ऑप्शनवरती बॉल होता. बॉटम हँडचा चांगला वापर, परंतु जास्त दूर जाणार नाही. बॉलची अडवणूक झाली, एक सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 9 या आकड्यावरती पोहोचत असताना सुपर 8 मध्ये क्वालिफाय कोण होणार ना, या गोष्टीकडे आपण खरं तर आता लक्ष केंद्रित करत आहोत. दोन्ही टीमने आता कंबर कसली आहे, त्यांनाही माहिती आहे की ही सध्या डू ऑर डायची मॅच. या मॅचमधून खरं तर बाहेर पडलो तर जरूर आजच्या दिवसामधला सुखद दिवस आपण आपल्या टीमला अनुभवायला देऊ. त्या अनुमानाने दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. राऊंड द विकेटने लो फुल टॉस बॉल, आताही छोट्या बॅकलिपचा वापर केला गेलाय त्या ठिकाणी फलंदाजाने आणि इथनं सिंगलने ओव्हर संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10. या मॅचमध्ये लक्ष आहे 42चं. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक आम्ही स्वागत करू. VIP डाईसवरती बसलेले आमचे पाहुणे, SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून चालू असलेली चर्चा, या स्पर्धेला ऑनलाईनच्या माध्यमातून अनुभवणारे आमचे प्रेक्षक, क्रीडांगणाच्या बाहेर प्रेक्षक कक्षामध्ये कोणी झाडाच्या खाली तर कोणी बसून या मॅचचा आनंद घेतात, त्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सुद्धा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. क्रिकेट आणि क्रिकेटमधली डेफिनेशन म्हणजे खरं तर संघर्ष. नेहमी आम्ही म्हणत असतो की संघर्षाच्या पलीकडे जर तुम्हाला काय प्राप्त करायचं असेल ना, ते प्राप्त करा, ते म्हणजेच तुमचं विजय. कारण विजय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो. जन्मल्यानंतर खरं तर पायांवरती उभा राहण्याचा संघर्ष, मोठं झाल्यानंतर शिक्षणाचा संघर्ष, शिक्षण झाल्यानंतर नोकरीचं संघर्ष, नोकरी झाल्यानंतर खरं तर लग्नाचा संघर्ष, त्याच्यानंतर आपला संसार चालवण्याचा संघर्ष आणि अखेरकार तो संघर्ष संपतो कधी तर माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच. चेक जन्मल्यापासून तर दापोडे संघ पुढील सामन्यामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळालेला नाही. दापोडे गावचे युवा उद्योजक दिनेशजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये जॉईन झालेले सर्वच मान्यवर आमच्यासाठी मोत्याप्रमाणे आहेत. जसा मोती चमकतो तो आकर्षित वाटतो सुद्धा, ते आमचे प्रमुख मान्यवर आहेत आणि तुमची उपस्थिती या ठिकाणी झाली आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. प्रणवचं षटक दुसरं आता सुरू होईल. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर प्रणव होतो तयार.
पहिला बॉल सॉफ्टाने खेळायचा होता, बॉल मागे चालला, विकेट किपर कडनं खऱ्या अर्थाने चुकी झाली की काय, कारण विकेट कदाचित मिळाली असती, बॉटम हँडचा वापर करायचा होता, परंतु या बॉलवरती सिंगल मिळाली ती म्हणजेच फलंदाज पाहिले गेले तर जितू माळीला. या सिंगलने धावफलक आता पुढे जाईल 11. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झालाय. 42 धावा डिफेंड करायच्यात. प्रत्येक फिल्डरला ना आता खरं तर कान मंत्र द्यावे लागतील, कारण प्रत्येक फिल्डरकडनं जर चुकी झाली तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मोजाव्या लागतील. 4 ओव्हरची मॅच, 42 रोखायचे. बॉलर आपलं काम चांगलं करतात, परंतु तेवढंच चांगलं काम आता क्षेत्ररक्षकांनी करायला सुद्धा हवं. राऊंड द विकेटने सुंदर फटका, स्वतःला झोकलं, इम्प्रूव्हायचं स्ट्रोक इम्प्रूव्ह केलं, या फटक्याला सजवलं गेलं, रंगवलं गेलं आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. थँक्यू डीजे. हा फटका पहा, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काय फटका होता. असे दुर्मिळ फटके असतात जे खूप आपल्याला कमी पाहायला मिळतात. तोच दुर्मिळ फटका आणि त्या दुर्मिळ फटक्याची या ठिकाणी निवड केली गेली आहे, ती म्हणजेच फलंदाज प्रेमनं. दबाव टाकला गेलाय. प्रेमच्या बॅटमधून हा दुसरा मोठा फटका आलाय. प्रेमने सुरुवाती षटकाराने केली, सिंगली त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल 13 या धावसंख्येवरती तो खेळतो आणि 42 धावसंख्या आमच्यासाठी किती इझी आहेत हा सांगणारा खरं तर तो फटका होता जो अगेन्स्ट आला प्रणवच्या. ताकदीचा वापर नव्हता करायचा. माहिती आहे की आता बॉल वेगाने आलाय, त्यामुळे बॉटम हँड फक्त त्याने दाखवलं गेलं. शेवटच्या क्षणाला बॅटचा जो पेस उघडला होता ना तो क्लोज त्याने केला, कारण फास्टर बॉल होता. राऊंड द विकेटने अँगल बनला उजव्या हाताच्या खेळाडूसाठी. ऑफस्टंपचा हलकासा जवळून हा चेंडू क्रॉस झाला, जिथे षटकारानंतर डॉट बॉल फेकतो प्रणव. टीमची धावसंख्या 17. राऊंड द विकेट 17 आणि त्याच्यामध्ये वाढ करायची होती. समोर आहे, बॅक टू द बॉलर आला बॉल. जरूर पडल्यानंतर फेसवरती लागला. अशा दुखापत असतील ना तर लगेचच तुम्ही खरं तर मॅनेजमेंट कमिटीला इशारा करा, तुमच्यापर्यंत पाणी पोचून जाईल. कारण 1989 मध्ये तुम्ही बघितलं भारत वर्सेस पाकिस्तान, 16 वर्षाचे सचिन रमेश तेंडुलकर वकार युनिसचा झेललेला बॅट बाउन्सर. त्या बॅट बाउन्सर नंतर नाकातून रक्त येत होतं, तरी पण सचिन रमेश तेंडुलकरने एक इशारा दिला की मैं खेलेगा, मी खेळणार. आणि तेव्हा नवजीत सिंग सिद्धू सोबत त्याची चांगली पार्टनरशिप राहिली आणि त्या सिडनीच्या ग्राउंडवरती एक भारतासाठी नवीन योद्धा तयार झाला. 16 वर्षामध्ये त्याने क्रिकेट करिअरची सुरुवात केली आणि भारतासाठी 100 शतकं ज्याने ठोकली गेली तो नाव म्हणजेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. त्यांनीही बॅट बाउन्सर झेलला होता. तसाच कदाचित बाउन्सर या ठिकाणी झेलला असावा फलंदाज प्रेमनं, आणि त्याच्या माध्यमातून 2 आता सलगचे बॉल हे डॉट खेळले जातात. 2 डॉट बॉल. सध्या तरी धावा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 17, बनवायच्यात 42. प्रणवचं षटक दुसरं. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 10 होत्या, परंतु आता सध्या तरी या 7 धावा म्हणजे एकंदरीत 17 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आहेत. राऊंड द विकेट फुल टॉस बॉल, थोडासा फोर्स केला दिशा देत असताना व्ही शेप मध्ये डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डर माफ करा, त्याच्या हातामध्ये हा बॉल. 17चा धावफलक जाईल 18 वरती. भारतातला सर्वोत्कृष्ट खेळाडू, नेहमी तुम्ही 18 आकडा आल्यानंतर त्याची तुम्हाला आठवण होते, सांगायची गरज नाही तो खेळाडू कोण असेल. अनेक साऱ्या खेळाडूंचे ते आयडल आहेत आणि असं म्हणतो ना की क्रिकेटमध्ये आकडेवारी खूप महत्त्वाची. त्याच्यामुळे ग्रामीणच्या अनेक साऱ्या खेळाडूंच्या टी शर्ट वरती ना तुम्हाला 18 आणि 45 हा आकडा नेहमी तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, फाईंग लेगला बॉल चाललाय, फिल्डरने अडवला गेला, तोही फंबल झाला, परंतु सिंगल रोखू शकला नाही. अशा प्रकारे 42 धावा पूर्ण करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये बनल्या गेल्या धावा 19, म्हणजे येणारे बॉल असतील 12 बॉलमध्ये बनवायचे 23, सरासरी 11.50. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा सध्या तरी स्कोरबोर्ड वरती आहेत. 42 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना जो स्ट्रगल केलाय ना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाने, तो स्ट्रगल खरं तर या सुपर 8 मध्ये पोचण्यासाठी आहे, कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे. माहिती आहे दोन्ही टीमला की टीम कॉन्फिडन्स मीटिंग भरून आता एक निर्णय मध्ये आणावा, रुजू करावा की 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. रोकायच्या 23 धावा. माहिती आहे सध्या तरी फिल्डिंग करणारी टीम आवाज स्पोर्ट्स भिनार की आता या 2 ओव्हरमध्ये आपलं भवितव्य आहे.
या क्रीडांगणाच्या हाकेच्या अंतरावरती असलेलं गाव, त्या गावामध्ये पराजय घेऊन आपल्याला घरी जायचंय की एका बाजूला असा विचार करत असेल की ब्राह्मणदेव भाटाले की आपण दूरवरचा प्रवास करून या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी आलोय, तर आपल्याला विजयाची गरज आहे. दोन्ही बाजूने तेवढीच चान्सेस आहेत, कारण सध्या तरी 19 धावा 42 धावसंख्येचं टार्गेट 2 ओव्हरमध्ये अजून 23 बनवायचे आहेत. आणि सध्या तरी या दोन्ही टीममध्ये एक युद्ध तुम्ही पाहतात, ते युद्ध फक्त या फेरीतून पुढे जाण्याचं आहे. तिसऱ्या ओव्हरसाठी आता प्रणयला पाठवलंय. आधी प्रणव बघितला, आता आलाय प्रणय. जतीनचं पहिलं षटक संपलं, त्या ओव्हरमध्ये आल्या धावा 10, या ओव्हरमध्ये आला धावा 9. आता सध्या तरी जितू माळी आणि प्रेम हे मैदानाच्या आतमध्ये सेट झाल्यात, परंतु एक फलंदाज बाद झाल्यानंतर आता काय स्ट्रॅटेजी आखतील ना टीम ब्राह्मणदेव भाटाले, त्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण मागच्या मॅचमध्ये कॅप्टनच्या बॅटमधले आलेले 3 षटकार मग त्याला पुढे प्रमोट करतील की त्यांची जी क्रमनिका आहे बॅटिंगची, त्याच क्रमनिकानुसार मैदानाच्या आतमध्ये बॅट्समनला पाठवतील. परंतु एका बाजूला हाही विचार करतील की नॉट आउट राहून हा सामना जिंकावा, म्हणजे जितू आणि प्रेमनं. ओव्हर द विकेटने व्हाईट यॉर्कर चॉप केलं गेलं, फक्त दिशा दिली गेली आणि या बॉलवरती सिंगल एट वटली जाते. हे समजदारीचं क्रिकेट आहे, कारण पहा प्रत्येक बॉलवरती तुम्ही मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकत नाही. कधी कधी तुमच्या समोर असे बॉल येतात, त्या बॉलला सन्मान सुद्धा तुम्हाला द्यावा लागतो. कधी कधी असे बॉल येतात ज्या बॉलवरती तुम्हाला मोठा फटका सुद्धा खेळावा लागतो. हा बॉल परफेक्टली सन्मान देण्यासारखा होता, त्या बॉलला सन्मान दिलं. चॉप करत असताना मिळते सिंगल. 23 बनवायच्या होत्या 12 मध्ये, आता एक लेस केली तर बनवायचे आहेत 22. या मॅचमध्ये लक्ष होतं 42चं आणि सध्या तरी 11 बॉलचा या ठिकाणून खेळ शिल्लक आहे आणि 11 बॉलमध्ये बनवायच्या धावा 22. समोर प्रेम समोर व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बॉलमध्ये कॉन्फिडेंटली कॉल दिला गेला, आय विल टेक. प्रणयने हे काम पूर्ण केलं गेलं. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर प्रेमच्या स्वरूपात लागणारा मोठा झटका टीम ब्राह्मणदेव भाटाळेला. आता विचार करतील डगआउट पंकज माळीला पाठवावं की शंकरला पाठवावं की प्रयागला पाठवावं. तीच आपण चर्चा करत होतो की सिच्युएशन आता खरं तर अंडर कंट्रोल न यावी, अंडर कंट्रोल राहावी, म्हणून आता कदाचित पंकजला मागे ठेवला गेला आणि प्रयाग माळीला आता पुढे पाठवलाय. या खरं तर स्ट्रॅटेजी असतात, कारण सिच्युएशन जेव्हा आपल्यापर्यंत येत असते तेव्हा त्या सिच्युएशनला आउट ऑफ कंट्रोल होण्यासाठी बचावलं जावं, यासाठी तिला अंडर कंट्रोल करावं, म्हणून या सिच्युएशन या प्लॅनिंग आखत असतात. आपण क्रमनिका जर बघितली ना, जितूमाळी आणि प्रेम सुरुवातीला जातो, त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर पंकज येतो, त्याच्यानंतर शंकर येतो, त्याच्यानंतर प्रयाग आणि त्याच्यानंतर भावेश येतो. परंतु आता क्रमांक 3 वरती या टीमचा हार्ड हिटर, स्लॉग हिटर, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये प्रयाग माळी. विचार करते आवाज स्पोर्ट्स भिनार. आजवर 2 मॅचमध्ये माफ करा आपली बॉलिंग खूप चांगली झाली आहे. आता या तिसऱ्या मॅचमध्ये प्रयाग माळी असो तरी आपली बॉलिंग चांगलीच झाली पाहिजे, कारण आपल्याला टेबल टॉप करून पुढे सरकायचं आहे. बॉल तयार प्रणय प्रयागसाठी. प्रयाग ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, बॉलमध्ये विकेट मिळू शकते परंतु विकेट मिळणार नाही. प्रयत्न खूप सुंदर होते. मी जर खरं तर प्रयत्नांना जर टक्केवारी द्यायची असेल ना, तर 100 पैकी 100% हा रिझल्ट मी या क्षेत्ररक्षकाला देईन. कारण पहा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा, अगदी जीवाच्या आकांताने आले, बॉल अगदी हातातनं निसटला, परंतु शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याने संघर्ष सोडला नाही. आणि सुरुवातीला आपण तेच म्हटलं की आयुष्याच्या प्रत्येक चरणावरती तुम्हाला संघर्ष करावाच लागतो. त्यामुळे खूप चांगले एफर्ट्स, कौतुक करेन मी त्या फिल्डरचं. जरूर त्यांनी वाचवल्या गेलेल्या धावसंख्या 3, एकच धाव या बॉलवरती मिळाली. टीमची धावसंख्या 21. वाईट यॉर्कर, परंतु वाईट क्रीजच्या थोडासा बाहेर. पंच एक्झॅक्टली वळतात, बॅट्समन शफलही झाला नाही. त्या अनुमानाने आपण बघितला गेला तर या बॉलवरती पंचाने अवांतर धाव घोषित केली. टीमची धावसंख्या 22-42 टार्गेट होते या मॅचमध्ये. आता बनवायचे 20 बॉल जर आपण पाहिले गेले तर या ओव्हरमधले समत झालेले 3, म्हणजेच अजून 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 9 बॉलमध्ये 20 धावा बनवायचे आहेत. दोन्ही बाजूला ना खरं तर तेवढीच दगदग निर्माण झाली आहे. यावेळेला चांगला बॉल 9 बॉल 20. आता 8 बॉल 20 वरती मॅच आली आहे. या प्रत्येक सिच्युएशनला ना मित्रांनो फील करत असतील हे दोन्ही टीमचे खरं तर 24 खेळाडू, 12 खेळाडूंचा संघ असतो. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू, जरूर आपण
13वा खेळाडू पकडून खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्या मनाची धडधड वाढली असेल की ब्राह्मणदेव भाटाळे की आता या मैदानाच्या आतमध्ये आवाज स्पोर्ट्स भिनार. 8 बॉल 20ची गरज. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, टप्पा पडलाय फाईन लेगच्या हातामध्ये, परंतु नाराज आहेत ते म्हणजेच बॅट्समन. आता पहा या मॅचला ना एक टर्निंग पॉईंट मिळाला गेलाय. ती चर्चा चालू होती जेव्हा कॉम्बॉक्स मध्ये खरं तर आपण भरपूर कालानंतर ज्या वेळेला एखादी चांगली मॅच होते ना तेव्हा कॉम्बॉक्स मधून आवाज हा प्रेक्षकांपर्यंत अशा पद्धतीने पोहोचत असतो की ज्या मॅचला आपण अगदी जवळून बघत असतो. ही मॅच तशीच बघत असतील कारण कॉम्बॉक्स मध्ये आता उत्कंठा वाढेल. दोन्ही टीमचे 12th मॅन आहेत. त्या दोन्ही टीमच्या 12th मॅनच्या खरं तर आता हृदयाची स्पंदने वाढतील कारण जेव्हा टफ एन्काउंटर एखादा सामना येतो ना तेव्हा तो सामना तुम्हाला रोमहर्षकतेचा पाहायला मिळतो. आणि तशाच प्रकारे हा सामना शेवटचा बॉल जिथे तयार होत आहेत प्रणय त्याच्या विरोधात प्रयाग. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न परंतु ऑफस्टंपच्या बाहेर आहे चेंडू. तेच पंच सांगतात. आता खरं तर ना दोन्ही बाजूला आपण म्हणू शकतो की प्रेशर तेवढाच आहे कारण 42ची चेस होती. धावा बनल्या गेल्यात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 24, जरूर आता सध्या तरी 18 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. हा शेवटचा बॉल ना ठरवेल की या मॅच मध्ये शेवटच्या 6 बॉलवरती किती धावसंख्या बनवायच्या आहेत संघ ब्राह्मणदेव भाटाळेला. प्रेशर प्रेशर मनोवैज्ञानिक दबाव. माहिती आहे की एखाद्या प्रकारचा चुकीचा बॉल चुकीचा पाऊल आपल्या टीमला जरूर नाराजी आणू शकतो. त्या अनुमानाने जो थांबला, रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी या 3 गोष्टीचा त्यांनी विचार केला आणि पुन्हा एकदा आपल्या रनवेवरती तयार गोलंदाज. शेवटचा बॉल दुबो फुल टॉस. ऑन साईडला रणनीती चांगली आहे. ज्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेलाय त्या फिल्डरने खूप चांगलं कार्य केलं होतं याच्या अगोदर. अशा प्रकारे सुंदर षटकाची या ठिकाणी समाप्ती होत असताना प्रेक्षकांचाही आवाज, टाळ्यांचाही कडकडाट, म्हणजेच येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायच्या धावा 17. 6 बॉल आणि 17 धावसंख्येचं समीकरण. खरं तर दोन्ही टीमसाठी एवढंच म्हणेन की आयुष्य छान आहे पण लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. काट्यांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते, दुनिया एक ते दुकान आहे. जगणं निरोधक म्हणतो तो इथे बेमान आहे कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा जर बनायचा असेल तर पाण्यालाही वरतून खाली पडावं लागतं. आता सध्या तरी 6 चेंडू 17चं समीकरण. 42 धावा बनवायच्या होत्या. ब्राह्मणदेव भाटाळे 2 ओव्हरमध्ये 19 धावसंख्या बनवत असताना तिसरी ओव्हर फक्त 6 धावेची राहिली ज्याच्यामध्ये महत्त्वाची एक विकेट राहिली. प्रयाग माळी मैदानाच्या आतमध्ये आला परंतु त्याला मोठे फटके खेळताना पाहिला नाही. तोच हा प्रयाग ज्याने मागच्या मॅचमध्ये षटकाराने आपल्या डावाची सुरुवात केली होती परंतु त्याला इथं शांत ठेवलं जाते. आणि आता समीकरण थोडंसं अंगलट आलंय. प्रयागी स्ट्राईकवरती नसेल, जितू माळी स्ट्राईकवरती असेल आणि त्या अनुमानाने आपण जर सध्या बघत आहोत तर या 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत धावा 17. मग प्रयाग आता स्ट्राईक वरती असतील म्हणजे अशा अपेक्षा अजून आहेत. रोहनला आता दाखल केलंय. रोहनच्या हातामध्ये 6 चेंडूंचं भवितव्य, त्याला रोकायच्या धावा 17. 17 आकडा महाराष्ट्रासाठी किती घातक ठरला हे तुम्हाला माहीतच असेल. त्या अनुमानाने आता आपण विचार करू शकतो की 17 जुलै 1947 रोजी जी रेवसवरून खरं तर रामदास बोट निघाली होती तिचंही अपघात झालं होतं. 300 पेक्षा जास्त प्रवासी त्यामध्येही मृत्यू नक्कीच पडले होते. त्याही सीनला आपण कधी विसरू शकत नाही. 17 आकडा हा नेहमी आपल्यासाठी धोकादायक राहिला आहे परंतु आता या 2 टीमसाठी हा 17 आकडा कोणत्या टीमसाठी खरं तर धोकादायक राहील हे 6 चेंडू दमाम तुम्हाला ठरवतील. 6 चेंडू 17 धावा. समोर स्ट्रायकिंग वरती प्रयाग माळी. पहिलाच बॉल उचलला गेलाय. ताकदीचा प्रचंड वापर. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला बॉल चालाय सलामी देत असताना सीमा पार. इट इज अ कडक. थँक्यू. प्रयाग माळीचा हा अंदाज. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट त्याची तुलना केली जाते. स्लॉग हिटर तो आहे. आपल्या टीमची परिस्थिती तो जाणतो आणि त्याच अनुमानाने आपण बघितलं तर रोहनवरती त्याने अटॅक केला गेला. बँग ऑन टार्गेट फॉर रोहन आणि प्रयाग माळीच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाला हा सिक्सर. आता सध्या तरी आवाज थांबलाय. माहिती की शेवटच्या बॉलवरती सिंगल आली तिथे आवाज स्पोर्ट्स भिनारच्या पाठीराख्यांचा आवाज वाढला होता. आता तोच आवाज शांत झाले परंतु अजून सामना संपलेला नाहीये. एखादा विकेट, एखादा डॉट बॉल, एखादी अशी सिच्युएशन जिथे यॉर्कर बॉलवरती एकही डाऊन असेल, जिथे अशी सिच्युएशन जिथे विकेट येईल तर हा सामना टर्न होईल. टर्निंग पॉईंट एक मिळेल टीम भिनारला परंतु ते येणाऱ्या 5 बॉलवरती घडेल का? 5 बॉल आणि 11चं समीकरण.
5 बॉल 11 आणि ही चर्चा चालू होती की एखादा यॉर्कर बॉल एखादा डॉट बॉल या सामन्यामध्ये आवाज स्पोर्ट्स भिनारला मॅच मध्ये इंटर करेल. इंटर झाली आता टीम, असं म्हणू शकत नाही की ब्राह्मणदेव भाटाळे संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेकडे वाटचाल करते. तो षटकार आला, त्या षटकाराने समीकरण बदललं. 17ची गरज होती, 5 मध्ये 11 बनवायच्या होत्या. आता हा डॉट बॉल महत्वाचा राहिला, तो म्हणजेच गोलंदाज रोहनच्या माध्यमातून जिथे प्रयाग माळीचा खरं तर वार त्यांनी थोडासा उगा गावला. 4 चेंडू 11चं समीकरण, 4 चेंडू 11 ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी डाऊन द बॉल घेतली गेली कॅच. पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट, सफलता मिळाली या महत्वाचा गडी प्रयाग माळी मैदानाच्या बाहेर आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आत. थँक्यू डीजे. पहा समीकरण कुठे होतं आणि कुठे आलंय. मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन बदलवली होती प्रयाग माळीनं, त्याच्याकडची आशा अपेक्षा आपण पाहिली. षटकाराने सामना क्लोज आलेला, परंतु 2 डॉट बॉल आणि तेच आपण खरं तर कॉम्बॉक्स मध्ये प्रेडिक्शन केलेलं की एखादा डॉट बॉल एखादी विकेट अजून प्रेशर टाकेल. भिनार संघ, भिनारच्या पाठीराख्यांचा आवाज वाढलाय, आवाज कमी झालाय, तो आवाज पुन्हा एकदा वाढेल आणि ॲक्युरेटली एक्झॅक्टली तेच झालंय. कारण डॉट बॉल आला, तो दुसरा, विकेट आली तिसऱ्या बॉलवरती आणि आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये बनवायच्यात 11 आणि या स्पर्धेचा नियम आहे की तुम्हाला त्या धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. सिच्युएशन आता द्विधा मनस्थितीमध्ये, दोन्ही संघ खरं तर जोमाने याच गोष्टीचा प्रयत्न करतील की या 11 धावा कशा निघतील आणि दुसऱ्या बाजूला भिनार संघ 11 धावा कशा डिफेंड करेल. पंकज माळी ऑन अ स्ट्राईक. पंकजसाठी हा बॉल समोर खेळतात व्ही शेप मध्ये. फिल्डर आहे, टप्पा पडला, अनुमान चांगला राहिला. त्या ठिकाणी आता सिंगल मिळेल आणि समीकरण आता काय उरतंय तर 2 चेंडू आणि 10 धावा. पहा सेलिब्रेशन, पहा पाठीराखे बघतायत ही मॅच. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून वाढलेली व्ह्यूअरची संख्या, चालू असलेली लाईव्ह चॅट आणि त्या लाईव्ह चॅटमध्ये सुद्धा कदाचित आता एखादा मॅसेज असाही पडेल की भिनार संघ या मॅचमध्ये विजय होईल आणि एखादा मॅसेज असाही पडेल की ब्राह्मणदेव भाटाळे संघ या मॅचमध्ये विजय होईल. प्रफुल्ल या मॅचचा आनंद घेतात. जे मूल आपण जर पाहिले गेले तर या टीमला सपोर्ट करण्यासाठी लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच वेहले गावचे सुपुत्र या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. 2 चेंडू 10 धावा. सामना आता थोडासा का होईना परंतु चेंज झालाय. कमबॅक केलाय रोहिणी या मॅच मध्ये. जितू माळे आता ऑन स्ट्राईक. 2 मध्ये बनवायच्या धावा. उपयुक्त असा बॉल. यावेळेला 2 मध्ये 10 बनवायच्या. ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम. फिल्डरच्या हातामध्ये बॉल आलाय. इथनं फेकला गेला बॉल स्ट्रायकिंग वरती आणि मॅच मध्ये आता झाला इंटर. तो म्हणजेच आवाज भिनार आणि भिनार टीमचा पाठीराखांचा येतो आवाज. अशाच मॅचेस साठी खरं तर आपण ना मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला खेळ प्रेक्षकांना पाहताना बघत असतो. कारण सिच्युएशन कुठे होती. 17 बनवायच्या त्या 6 बॉलमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला, 11 राहिल्या, 2 बॉल डॉट आले, त्याच्यामध्ये एक विकेट आली, आला 3 मध्ये 11चं समीकरण. दुसऱ्या बॉलवरती लगेच सिंगल बनवली, तिथे सामना थोडासा क्लोज झाला आणि या बॉलवरती 1 आली आहे. म्हणजे आता 1 चेंडूमध्ये 9 बनवायचे आहेत. म्हणजे आता त्या एका चुकीमुळेच घडू शकतात, परंतु ती चुकी असं वाटत नाही रोहन करेल. कारण आतापर्यंत 5 बॉल रोहनने खूप सुंदररित्या हाताळले गेल्यात एक षटकार बदलता, म्हणून तो आता होतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. 1 चेंडू आणि 9 धावा. 1 चेंडू 9 धावा. ऑन साइडला खेळला, जरूर चौकार गेला तरी हा सामना जिंकू शकत नाही ब्राह्मणदेव भाटाळे. आणि अशा प्रकारे एक दणदणीत आपल्या कामगिरीच्या जोरावरती विजय संपादित करत असताना आवाज स्पोर्ट्स भिनार खरं तर फर्स्ट इनिंग मध्ये आपण जर पाहिलं ना तर जे कार्य झालं ते खूपच चांगलं झालंय. कारण आपण जितू माळीला बघितलं, 11 बॉल त्याने फेस केले. 11 बॉलमध्ये फक्त त्यांनी 6 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूला प्रेम लवकर बाद झाला. लवकर म्हणू शकत नाही, तोही उशिराच बाद झाला, परंतु त्याच्या खेळीमध्ये 14 धावा पाहायला मिळाला. त्या अनुमानाने प्रयाग महत्वाचा गडी होता. महत्वाचा गडी प्रयागने 8 बनवल्या. त्या अनुमानाने डिफेन्सिव्ह पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी रोहनची पाहायला मिळाली आणि रोहनने या डिफेंड केल्या, ते म्हणजे 17 धावा. मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार आता अनाउन्समेंट करूयात. कारण ज्या अनुमानाने फर्स्ट इनिंगमध्ये ही चांगली कार्य झालेली आहेत